आपल्या लातूर शहर पण कोणाच्या हातामध्ये द्यायचं हा निर्णय लातूरकरांना घ्यायचा आहे। मला सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान लातूर, हजरत सूरज शाह वली व राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज मला यायला मिळालं। मी त्यांच्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो। एकंदरीतच राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जे काही लातूरच्या परिसरामध्ये घडतंय त्याच्यामध्ये लातूर शहराचं एक ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक महत्त्व खूपच तसं बघितलं तर प्राचीन आहे। समृद्ध अशा प्रकारचा वारसा इथं आहे। लातूर ही मराठवाड्यातली एक मोठी बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते। विशेषतः इथल्या डाळी तेलबिया आणि धान्य व्यापारामध्ये लातूरची ओळख आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे। आज या इथल्या परिसरामध्ये ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत, ह्या निवडणुका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे चाललेला पक्ष आहे। ह्या पक्षामध्ये जातीभेद आम्ही होऊन देत नाही, मनभेद होऊन देत नाही। समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे, आपला परिवार आहे, ह्या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करत असतो। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 56 उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर आणि 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असे 61 उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे। माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली। आजपर्यंत लातूरमध्ये वेगवेगळ्या पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं, तरी देखील लातूरमध्ये पिण्याचा पाण्याचा गहन प्रश्न आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो। मी अनेक माझ्या सहकाऱ्यांशी बोललो, ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये जकात होती, त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायचं,